आज मी बनवणार आहे मखानाचा चिवडा। त्यासाठी मी मखाना घेतले, मोठ्या टोपात स्लो गॅसवर साधारण 15-20 मिनिटं ते गरम करून घ्यायचे। त्याच्यासाठी मी घेतलाय कढीपत्ता, हिरवी मिरची घेतली आहे कापून, लसूण घेतली आहे मी ती सालासकटच ठेचून घेतली आहे, मीठ, साखर बारीक करून घेतली आहे, जिरं आणि मोहरी। आता मी फोडणीला घालणार आहे। त्यासाठी तेल टाकून घेते। मोहरी टाकते, थोडंसं जिरं टाकते, एकदम जरा। लसूण टाकते, हिरवी मिरची, खूप सारा कढीपत्ता। एकदम कुरकुरीत होईपर्यंत ते भाजून घ्यायचे। आता मी थोडंसं हिंग टाकणार आहे आणि हळद। मगाशी मी हळद आणि हिंग विसरलेली सांगायला। झालं, भाजलंय सगळं। आता मी मखाना टाकते। मीठ टाकायचे आपल्याला चवीनुसार, जेवढं हवं तेवढं। आणि ही मी साखर टाकली आहे, हवी तेवढी, जास्त गोड नको असेल तर एकदम कमी टाकायची। त्याच्यात तुम्हाला शेंगदाणे किंवा आणि काय हवं असेल तर तुम्ही टाकू शकता, मी नाही काहीच टाकणार आहे। हा बघा, तयार झालाय मखानाचा चिवडा। एकदम छान कुरकुरीत लागतो।